हे तुम्ही रेकॉर्ड करताय का आम्ही जे ऑब्विसली बोलतोय? रेकॉर्डिंग ऑन आहे ती. मी तर कॅज्युअली डिस्कस करते मध्ये. देखो दीदी मंडप में कैसी बहार है, देखो दीदी मंडप में कैसी बहार है, गंगा भी तो नदी है, जमुना भी तो नदी है, गंगा भी तो नदी है, जमुना भी तो नदी है, देखो दीदी नदियों का राजा सागर है, देखो दीदी नदियों का राजा सागर है, देखो दीदी मंडप में कैसी बहार है, विकी भी तो हीरो है, रणवीर भी तो हीरो है, विकी भी तो हीरो है, रणवीर भी तो हीरो है, देखो दीदी हीरो में हीरो ययु कुमार है, देखो दीदी हीरो में हीरो ययु कुमार है, देखो दीदी मंडप में कैसी बहार है. इट्स ऑल स्टार्टेड फ्रॉम 25th of November 2022. लास्ट इयर मला सकाळी 5 वाजता पप्पांचा फोन आला. मी फोन बघितला आणि म्हटलं एवढं सकाळी का फोन करता, आणि मी फोन उचलला आणि त्यांनी मला म्हटलं की ययू तारा बायोडाटा मोकल. मी म्हटलं काय. तिकडून परत आवाज आला की मला तुझा बायोडाटा पाहिजे, बायोडाटा. मी म्हटलं पप्पा सकाळी 5 वाजलेत, झोपा आणि झोपू द्या. असं करून ठेवला फोन. पण त्या दिवशी कंटिन्यू मला फोन येत राहिले जिथपर्यंत मी त्यांना बायोडाटा पाठवला नाही. मला लग्नच नव्हतं करायचं अँड दॅट वॉज ओनली माय प्लॅन. पण घरचे माझे बऱ्याच मागे लागलेले की लग्न कर, बघूया आता तरी सुरू करू वगैरे. आणि आय गॉट बायो फ्रॉम माय फॅमिली ऑफ VIT. पण मी बायो नव्हतं असलं बिकॉज माय प्लॅन वॉज नॉट टू गेट मॅरिड. मी त्यांना विचारलं की काय झालं, तुम्ही माझा बायोडाटा मागितला, ते मुलीचा बायोडाटा कुठं आहे. त्यांनी म्हटलं की आपल्याकडे नाही आहे, फक्त आपणच पाठवला. मी म्हटलं असं कसं, मी माझा बायोडाटा बनवून पाठवला, मला पण मुलीचा हवा आहे. म्हटलं असं मला आता पाहिजेच म्हटलं. मग पप्पांनी काहीतरी ॲडजस्ट केलं आणि त्यांनी मला बायोडाटा आणून दिला. माझं फक्त एकच त्यावर रिस्पॉन्स होता, फोटोही नव्हता, जस्ट बायोडाटाचा बेसिसवर मी त्यांना सांगितलं की मुलगी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकली आहे म्हटलं, सो शी इज इंटेलिजंट. आणि पप्पांनी तेवढंच लक्षात ठेवलं आणि त्यांनी पुढे वाटचाल केली. बट समहाऊ माय पेरेंट्स कन्व्हिन्स्ड मी की एकदा तरी तू फोनवर बोल, आणि तू फोनवर बोलल्याशिवाय कसं कळेल तुला. सो समहाऊ दे कन्व्हिन्स्ड अँड आय ऑल्सो गॉट कन्व्हिन्स्ड. मी भांडत होतो घरी की फक्त बायोडाटा पाठवून दिला आणि मुलीचा फोटोही नाही, आणि तुम्ही मला सांगता की तिच्याशी बोलायचं, हे कसं शक्य आहे. मी असं घरी भांडत होतो. आणि मग समहाऊ दीने कुठून तरी अरेंज केला. मी तिला इंस्टाग्रामवर खूप शोधलं, अक्षरशः लिंक्डइनवर, गुगलवर सगळीकडे शोधलं. श्रुती पाटील नावाचे ऑलमोस्ट 10,000 पीपल असतील आणि आय कुडंट सर्च हर. सो समहाऊ दीने एक फोटो आणला आणि जस्ट सेल्फी होता. तर सेल्फीवरनं माझं फर्स्ट रिॲक्शन एवढंच होतं, ही हॅज अ ब्युटिफुल आईज. It was 8th of December when we talked for the first time with each other. सो मला माहिती होतं की आज आपल्याला फोन करायचा आहे. मी तिला एक टेक्स्ट केला की Hi, this is Yati and I hope you know why I'm texting you. आणि तो मेसेज वाचूनच मला असं वाटलं की this is something else, this is something different. आम्ही बोलत गेलो आणि आमचा एक ऑरा मॅच झाला आणि आम्ही दोघं खूप छानपणे बोलायला लागलो आणि कम्फर्टेबली बोलायला लागलो. सो आम्हाला त्या कॉल सुरू झाल्यानंतर नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये आम्हाला माहिती होतं की हे होणार आहे. असं अजिबात वाटलं नाही की कुठल्या अननोन सोबत मी बोलते आहे का काय. इट वॉज सो नॉर्मल. आणि फर्स्ट कॉलमध्येच एवढं चांगलं आमचं म्हणजे कनेक्ट झालं, इतकं कम्पॅटेबल वाटलं की काही खूप सारे सिमिलॅरिटीज निघाले. ऑफकोर्स काही अपोजिट्स पण आहे, बट आय थिंक इट इज द ब्युटी ऑफ द रिलेशनशिप्स.
आणि इथे पण तू मेसेज केला होतास की हां आपण आता बोलू शकतो का, माझ्याकडे 5 मिनिटाचा ब्रेक आहे. 5 मिनिटात काय बोलणार आहे ही मुलगी? But somehow it went to 45 minutes. 1 hour 45 minutes. 1 hour for 45 minutes, okay. Yes. So पहिल्यांदा आमचं बोलणं झाल्यावर मग मी ॲक्च्युली त्याचं बायो वाचला की त्यात काय लिहिलं आहे काय नाही. त्याआधी मला काहीच माहीत नव्हतं त्याचं. आमचा 8 डिसेंबरला कॉल झाला आणि आम्ही 15 दिवस कंटिन्यू बोलतच होतो. इंडियाला मी 25 डिसेंबरला आलो आणि त्या दिवशी आमचं असं ठरलं होतं की आम्ही पर्सनली एकदा भेटायचं. सो मी अहमदाबादहून कार ड्राईव्ह करून आलो. 8 वाजता पुण्याला पोहोचलो आणि 9 वाजता आम्ही डेटला जायचं ठरलं होतं. It was Christmas and it was a date night, so it was my first date with him. सो मी तिच्या घरी गेलो, तिला पिक केलं आणि सो वेन आय सॉ हर फर्स्ट वी डिसाइडेड वी विल बी इन पिंक ड्रेस. शी वोर अ ब्लॅक. सो मी समोर तिला पिंकमध्ये इमॅजिन करत होतो आणि ती ब्लॅक घालून आली आणि ब्लॅकमध्ये ती जास्त सुंदर दिसत होती. So my reaction was, I was like little bit silent and just seeing her from top to bottom and like that. So त्या दिवशीचा एक वाईट एक्सपिरियन्स होता की आम्ही जी लोकेशन ठरवली होती ती हाऊसफुल झाली होती. क्रिसमसचा टाइम होता आणि त्यामुळे सगळेच हॉटेल फुल होते. सो पार्किंग्स अवेलेबल नव्हत्या. तर मग तिला म्हटलं की यार इथं पार्किंग अवेलेबल नाही, आता काय करायचं. तर तिला म्हटलं की आपण एक काम करू, इथं 1 किलोमीटरवर एक मॉल आहे म्हटलं, तिथं पार्क करूया आणि तिथून वॉक करते. सो तू कम्फर्टेबल आहेस का वॉक करायला. अँड शी वॉज लाईक ओके म्हणे, काहीच प्रॉब्लेम नाही. आय जस्ट लाईक दॅट थिंग. शी वॉज लाईक शी इज सो सिम्पल दॅट शी डोंट केअर दॅट शी वॉन्ट अ कार ऑर समथिंग लाईक दॅट. सो that moment touched me and somehow I again fall. खूप छान असं रूफटॉप रेस्टॉरंटला आम्ही गेलेलो आणि एकदम पहिल्यांदा भेटल्यावरच आमचं ऑलरेडी जेव्हापासून आम्ही बोलणं सुरू केलं हळूहळू आमचं बॉन्डिंग झालं होतं आणि भेटून अजून असं वाटलं की येस दिस इज इट, ही इज द पर्सन. आणि मेन रिलेशनशिप्समध्ये आय थिंक आय गॉट रिअली गुड फ्रेंड. सो आय एम रिअली हॅपी अबाउट दॅट. घरी येऊन मला विचारलं माझ्या आईवडिलांनी की आता तुझं काय एक्सपिरियन्स, मग काय म्हणायचं, हो की नाही. म्हटलं सगळं ओके, म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आय गेस तिकडेही तसंच सांगितलं आणि लगेच मग तिच्या पप्पांना मेसेज केला आणि सांगितलं की आमच्याकडनं हो आहे, तर उद्या आपण भेटूया, पॅरेंट्स मीट करूया. आम्ही अहमदाबादला गेलो होतो, तसं काही ठरलेलं नव्हतं आणि आम्ही अहमदाबादहून डायरेक्ट पुण्याला गेलो. गणपती मंदिरमध्ये मुलगी बघितली आणि हा का नाही सुद्धा उत्तर दिलं आणि डायरेक्ट आम्ही हॉटेलमध्ये पार्टीला गेलो. डायरेक्ट येस ऑर नो सुद्धा म्हणून दिलं नाही त्याने. तिथं गेल्यानंतर त्यांनी खूप सारे गिफ्ट वगैरे घेऊन आले होते आणि वी वर नॉट फुल्ली प्रिपेअर्ड. लाईक वी वर 7 people अँड वी नॉट इवन टुक अ बुके बिकॉज आम्हाला असं होतं की आम्ही तिथं जाऊन डिस्कस करणार आहे की पुढे काय करायचं, त्यांचं हो आहे की नाही आहे. सो वी वर नॉट शुअर आणि ते लोक खूप शुअर होऊन आले होते ऑलरेडी. आम्ही असे तयारीने काय आलो नव्हतो तिथं की बाबा आपलं लग्न होणार आहे का, असं आहे काय ते कसं काय असे योगा फटाफट झाले. So we were in little bit shock but we loved it. अँड मम्मी पप्पांना पण ते हे सगळं त्यांचं आपुलकी आणि सगळं त्यांचं प्रेम वगैरे बघून ते सगळं स्वभाव आवडला आणि सगळेजण तिथंच अननोईंगली सगळ्यांचं होत झालं.
पहिल्यांदा तिच्या फॅमिलीला आम्ही पुण्याला भेटलेलो सगळे बोथ फॅमिलीज. आणि पहिल्यांदाच भेटल्यावर इतके फ्रेंडली त्याचे पेरेंट्स पण होते, भाऊसुद्धा होते. इतकं पटकन त्यांच्यासोबत पण कनेक्ट झालं, असं अजिबात वाटलं नाही की कुठल्या अननोन फॅमिलीसोबत मी भेटते आहे का काय. म्हणजे इतक्या पटकन त्यांनीसुद्धा मला एक्सेप्ट केलं आणि मला त्यांच्यासोबत गेट अलॉंग व्हायला अजिबात वेळ लागला नाही. दे आर व्हेरी सिमिलर टू माय फॅमिली आणि खूप फ्री आणि खूप चिल अशी फॅमिली आहे, जे मला त्यांनी पूर्णपणे लाईक दे गिव्ह मी सो मच फ्रीडम टू एक्सप्रेस एव्हरीथिंग. आणि खूप छान वाटतं मला त्यांच्यासोबत. आय रिअली लाईक देम. बोथ द फॅमिलीज आर गेट अलॉंग सो वेल अँड दे सिंग सो वेल टुगेदर की इट्स रिअली नाईस. सून अशी ती वाटतच नाही. आमच्या घरात आल्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर 10 दिवस राहून गेली. माझं ऑपरेशन केलं, सगळ्या वस्तू माझ्या हातात दिल्या तिने. कृती पण आमच्यात एकदम मॅच झाली आणि असं झालं तिचं आणि माझं ब्लड ग्रुप पण एकदम सेम आहे आणि इनिशियल पण एकदम सेम आहे, एस श्रुती आणि स्वरूपा. आणि ती पण खूप, तिचा स्वभाव खूप छान आहे की एकदम मिक्स होऊन जाते. बॉन्डिंग सांगायची असेल तर आमची खूप चांगली बॉन्डिंग होती, पण तरी 7वीपर्यंत फायटिंग व्हायची ते व्हायचं, पण ती तर शांतच होती आणि मी बोलायचो जास्त. तर जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा ती चालली जायची आणि दरवाजा बस बंद करून द्यायची. शी वॉज लाईक काम, व्हेरी काम अँड आय वॉज अ टॉकेटिव्ह वन. मी तर अरेंज मॅरेज एक्सपेक्ट केलंच नव्हतं. सो मी अरेंज मॅरेजचा जो कॉल आला मला असं वाटत की टिपिकल नाही का तुम्ही वगैरे काय करतात असं बोलणार. तू डायरेक्ट सुरू केलंस की हा नाही तू काय करतोस. मी म्हटलं नाही बसले हा नेहमी मला सांगतो की मी सिन्सिअर नाही आहे, पण मी आहे. मला फर्स्ट कॉल मध्ये तर खूपच गोष्टी खोटं सांगितले. मी सिन्सिअर आहे, नंतर मग मी सिन्सिअर आहे, नंतर मी एक गोष्ट ठरवली की ती पूर्ण करते. काहीच नाही, तिला सांगितलं की हे करायचं ते करणारच नाही. जी गोष्ट सांगितली नेमकी तीच गोष्ट करणार नाही, बाकी सगळं करू नये. सिन्सिअर तर तू नाहीच, ठीक आहे. तरी मी म्हणेल मी सिन्सिअर आहे. हा, मी म्हणजे तिला खूप जास्त गोड आवडतं आणि मला बिलकुल गोड आवडत नाही. तिला चिकन आवडत नाही, मला चिकन खूप आवडतं. सो जेव्हा आमचं नेहमी भांडण होतं की मला हे खायचं आणि तिला ते खायचं, मी काहीतरी आम्हाला जेवण जायचं, मला तिखट खायचं, ती म्हणते मला गोड खायचंय. सो याला काय अर्थ आहे म्हटलं. आणि तिला प्रत्येक वेळेस जेवताना गोड हवंच प्लेटमध्ये आणि आय हेट स्वीट्स. यू हेट स्वीट्स, आय लव्ह यू. धीरे धीरे हो रहा है सब, थोड़ी मैं हूँ थोड़ा सा तू अब, धीरे धीरे होना जो होने दे, जश्न सा है थोड़ा मुझे खोने दे. आणि ययातीसोबत बोललं तर आय थिंक ही इज द परफेक्ट पर्सन दॅट आय ऑलवेज वॉन्टेड फॉर माय पेरेंट्स. ही इज द परफेक्ट सन इन लॉ दॅट आय ऑलवेज वॉन्टेड फॉर माय पेरेंट्स. सो तो ज्या प्रकारे माझ्या पेरेंट्ससोबत त्यांनी कनेक्ट बनवलं आहे, सो इट्स ऑल हिज डुईंग. सो आय थिंक it's really nice, which I really like about him. She's a good baker, I would say. चांगला केक वगैरे बनवते. माझं सध्या कलिग्स खूप खुश आहेत तिच्या हाताचा केक खाऊन. सो माझा मॅनेजरही खुश आहे. सो दॅट्स गुड थिंग. तो खूप मजाक करत असतो नेहमी आणि मी पण खूप वेळा चिडत असते, पण नेहमी तो खूप छान सगळ्या सिच्युएशन्स हँडल करतो. मला पण खूप छान हँडल करतो आणि इट्स बिन 1 year दॅट वी आर टुगेदर नाव. वी नो इच अदर. वी हॅव बिन सो आउट टुगेदर. So once I have met him, this has been the most exciting year of my life. I have been the most happiest person this whole year.
स्वभाव शांत आहे, तिचं काहीच असं हे नसते, उलट उत्तर देणार नाही पण शांत बसून जाईल. दॅट इज ऑल्सो प्रॉब्लेमॅटिक. समटाइम्स एव्हरी टाइम. No. समटाइम नाही, एव्हरी टाइम. ओके. एंगेजमेंटला पण आमच्या खूप भारी सरप्राईज दिलेलं आणि बिलकुल काहीच कोणाला आयडिया नव्हती की तो काय करणार आहे आणि खूप भारी सरप्राईज दिलेलं. नेहमी तुम्हाला सरप्राईजेस देत असतो. आम्ही जेव्हा बोलत होतो 8 डिसेंबर टू 25चा मध्ये जस्ट नॉर्मली चॅट्स वगैरे व्हायचा किंवा कॉल वगैरे व्हायचा आणि तिने मला एकदा सांगितलं की माझी विश आहे की तू मला प्रपोज करावं बिफोर लग्न वगैरे. सो मी जस्ट तो पॉईंट पकडला होता आणि ठीक आहे म्हटलं हिला प्रपोजल हवा आहे एंगेजमेंटचा. सो जेव्हा पॅरेंट्सची मीट झाली आणि त्यांनी पण सांगितलं की आम्हाला आताच एंगेजमेंट करायचं, मी आय वॉज लाईक मला सरप्राईज द्यायचंच होतं तिला प्रपोजलचं आणि त्याच्यासाठी टाईम पण हवा होता. सो मी त्यांना जसं समहाऊ त्यांना सांगितलं की मला आता नाही करायचं, आपण मार्चला करूया. मी फेब्रुवारीमध्ये जेव्हा जर्मनीत होतो मी सगळं गुगल सर्च केलं की आपण प्रपोजल कसं करू शकतो, यूट्यूब सर्च केलं, फाउंड लाईक ट्राय टू फाइंड समथिंग युनिक विच दॅट वुड बी बेटर. मग नंतर स्पीच प्रिपेअर केलं की हिला कसं प्रपोज करायचं, काय बोलायचं. आणि मी दररोज कंपनीतून आल्यानंतर संध्याकाळी बसायचो आणि स्वतःच प्रॅक्टिस करून मोबाईल लावून वगैरे प्रॅक्टिस करायचो की हां हे बोलायचं आहे तिच्याशी, स्वतः बघायचा प्रयत्न करायचा की हां असं नील डाऊन वगैरे होऊन प्रपोज करायचं आहे. आणि ते सगळं केलं आणि मग एंगेजमेंटचं डिसिजन केलं. रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ. वेरी वेरी इंपॉर्टेंट वचन. मैं आती आज ये वचन देता हूँ, शादी के बाद श्रुति को मीठा खाने दूंगा. हर रोज जब रियलिटी काम से घर आएंगे मैं डेली उसका सर दबाऊंगी और उसके बाद उसका सर खाऊंगी. I cannot express how I feel exactly, but he always amazes me by whatever he does and he always surprises me with his deeds. माझं असं पहिलेपासूनच एक ड्रीम म्हणा किंवा इच्छा होती की लाईक आय वॉन्ट टू ट्रॅव्हल विथ माय सोलमेट ऑफ पार्टनर. मला पूर्ण जग फिरायचं. युरोप पहिलेच माझं युरोपमध्ये मला सेटल नाही म्हणता येणार पण युरोपमध्ये जायचं होतं आणि तिथल्या सगळ्या कंट्रीज फिरायचं आहे. बट युरोप इज लाईक मोर रोमॅन्टिक कंट्री और सो मला असं की तिथं कुठल्याही सिटीत जाण्यासाठी पार्टनर तर हवाच. मुलं सगळे जातात सोलो वगैरे आणि मी त्यांना क्वेश्चन करतो की यार तू तिथे सोलो का गेला होतास, यू शुड हॅव अ पार्टनर ओव्हर देअर नो. सो इट्स अ रोमॅन्टिक सिटी और समथिंग लाईक. सो माझं आता पुढे तरी आमचं प्लॅन आहे की आमची पूर्ण 27 कंट्रीज आम्हाला पूर्ण फिरायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे, खूप सारे रील्स बनवायचे आहेत आणि आमचं ते पेजला थोडंसं ट्रेंडिंग करायचं आहे. वी वॉन्ट टू बी ट्रेंडिंग कपल. येस. आम्हाला सोबत खूप सारे ॲडव्हेंचर्स करायचे. ऑफकोर्स सोलो जे आम्ही मिस करत होतो, आय थिंक वी हॅव गॉट दॅट ट्रॅव्हल पार्टनर नाव. सो वी हॅव टू ट्रॅव्हल अ लॉट. वी बोथ लव्ह ट्रॅव्हलिंग अँड इंस्टाग्राम आमचं फेवरेट ॲप आहे. सो आम्ही खूप सारे रील्स आणि खूप सारं पोस्ट करू. हेच आमचे प्लॅन्स आहेत आणि एकमेकांना ऑफकोर्स करिअर्समध्ये तर सपोर्ट करूच. मी तुला पुश करतो नेहमी. येस, हा मला खूप पुश करतो. आय अग्री. Yes, you have to. Yes. तेरे संग इश्क है रब ने लिखा, रब ने दिया तेरा नाम पता, पाए नजारे हैं तेरे किनारे पिया. जब से है मुझे तेरा संग मिला, संग से तेरे हर रंग खिला, तेरे सिरहाने ही मेरे सितारे पिया. मीठी लगे हर बात तेरी, दिल तो न माने बात मेरी, ना जाने कैसे तूने है जादू किया. जो तू मिल गया दीवाने बने हम तेरे प्यार में मुस्कुराने लगे.
आधी एक वाढदिवस होता आणि मी त्याला तसंच बोलली होती की मला आयफोन घ्यायचा आहे आणि तो जर्मनीला जस्ट गेला होता आणि तो तिकडे राहून त्याने पैसे म्हणजे एकदम जमा केले त्याने आणि तो मला त्याने दिला. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. म्हणजे आपण त्याला हसण्यात पण काहीतरी वस्तू सांगितली ना, तो त्याच्या लक्षात राहता आणि तो आपल्याला असं सरप्राईज करतो. ते खूप छान गोष्ट आहे त्याच्यात की त्याला आपण असं तरी सांगितलं तरी तो म्हणजे तो एकदम करूनच टाकतो तशी गोष्ट. असं त्याचा स्वभाव आहे. अँड त्याची प्लॅनिंग खूप सुपर्ब आहे. अँड आय विश हिम ही कंटिन्यू ऑल हिज प्लॅनिंग थ्रूआउट हिज लाईफ विथ ऑल द फॅमिली मेंबर अँड मेक एव्हरीवन हॅपी. साधा सोपा कार्यक्रम असतो, पण ॲक्च्युली तो जो कार्यक्रम केला जावयांच्या आग्रहानुसार तर तो अगदी अनपेक्षित होता आणि छान खूपच सुंदर झाला की जे आमच्या आजपर्यंत कोणत्या नातेवाईकांकडे वगैरे असं कधी झालेलं नाही. त्या म्हणजे खूपच मजेशीर आणि आनंदही होता तो. सगळे माझे लहान थोर आई वडील सगळे नातेवाईक सहभागी झाले आणि खूप एन्जॉय आला. त्याला जसे पाहिजे तसे सासू सासरे पण त्यांना, त्यामुळे पण सून आपल्या पसंतीची. हां सून सासू सासरे शिवाले निघाले, तो जसे सांगते तसे करते. आय फील ग्रेटफुल की मला असे पॅरेंट्स इन लॉ भेटलेत की ते माझ्या इच्छांचा विचार करतात आणि मला सपोर्ट करतात. आणि मुलीला अशा सासू मिळणं हे फार क्वचित एखाद्याला म्हणजे जे जावई त्यांची आई म्हणून त्यांचं जे मी बघतो सर्व काळजी घेणे किंवा त्यांच्या मुलासाठी प्रोग्रेससाठी जे काही काळजी करणे किंवा जे सपोर्ट करणे हे जास्त म्हणजे खूप मला म्हणजे विशेष वाटतं ते. आणि त्यांची सिस्टर ही खूप सपोर्टिव्ह आहे. दीवाने बने हम तेरे प्यार में मुस्कुराने लगे जो तू मिल गया. दीवाने बने हम तेरे प्यार में मुस्कुराने लगे. श्रुती लहानाची मोठी केव्हा झाली मला म्हणजे असं मुळात तिचा स्वभाव शांत हसरी आणि केव्हा मोठी झाली कळलंच नाही आम्हाला की अभ्यासातही पहिल्यापासून खूप हुशार होती. त्याच्यामुळे मला तिच्याकडे म्हणजे फारसं बघावंच नाही लागलं. यासाठी तसा फार जिद्दी आहे तो, त्याच्या मनात जे आलं ते करतो. त्याने एकदा ठरवलं की त्याला करायचंच असतं. पुण्याला शिकला. आता नंतर त्याला जर्मनीला जायचं होतं, तो गेला म्हणजे गेलाच. आणि त्याने खूप काही मिळवून दाखवलं आहे. कमी वयात सगळं काही मिळवलं आहे त्याने. तो ययू हमेशा कुछ नया करना चाहता है, सो कई बार फैमिली को एक्सेप्टेबल नहीं रहता है, तो पापा थोड़ा उसको रोकते हैं कि व्हाट यू आर डूइंग, बट ओवरऑल आउटकम कम्स इज अ सुपर्ब एंड इट मेक्स एवरीवन हैप्पी. त्याचं कॅम्पस सिलेक्शन जेव्हा झालं तेव्हा आनंद झाला. परदेशात गेला तेव्हा खूप रडून गेला आम्हाला सगळ्यांना. आजपर्यंत माझ्या मुलीने म्हणजे श्रुतीने आमच्याकडं असं कोणत्या अपेक्षा किंवा आग्रह केलाच नाही ॲक्च्युली. आणि माझ्या मनात होतं ॲक्च्युली तिने परदेशात जावं, सुखी राहावा आणि तसं घडलंय. आणि तर बस तिने तेच करावं आणि सगळ्यांना समजून राहावं आणि प्रोग्रेस करावी, आनंदी राहावं. बाकी अजून अपेक्षा काय और श्रुति का स्वभाव जो अभी तक मैंने देखा है एकदम शांत है एंड पीसफुल है. सो अभी सारा और वो भी बहुत सबका सोचती है. हाँ. समटाइम इट हॅपन्स लाईक तुम्ही एखाद्या पर्सन सोबत खूप जास्त वेळ स्पेंड करतात तरी पण तुम्ही शुअर नसतात की दॅट्स अ करेक्ट पर्सन. बट इफ यू हॅव अ राईट पर्सन इट हॅपन्स सो क्विकली अँड इट जस्ट डिड.
सो आम्ही जेव्हा बोलवायला सुरुवात केलो सो वी हॅव जस्ट ॲग्री ऑन फ्यू मिनिट्स दॅट येस दिस इज गोइंग टू हॅपन टिल एंड. येस. मग मी आणि ययातीचं फर्स्ट इंट्रोडक्शन आम्ही व्हिडिओवर केलं, व्हिडिओ कॉलवर केलं. मी जेव्हा त्यांना फर्स्ट व्हिडिओ कॉल केला मला ते कळाले ते थोडे चांगले नेचरचे आहेत, थोडे नॉटी आहेत. पण जसं मला कळालं एक बॉय टू बॉय कळून जातं की हा कसा आहे, तर मग एक चांगलं होतं. वे सोहणिया तेरे नाल मैं लाइया तू दे ना सफाइया तू लाई किसे होर नाल Jayati, as a person, he is a really good human being, I feel. And that is the most important thing which made me fall for him. And apart from that, the quality I was seeing in a person for my life partner was Jayati हा खूप family oriented व्यक्ती आहे. So he values his family, which I really admire about him. आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या मनासारखे जावई मिळाले. आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्तच मिळालं आहे आम्हाला. त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आम्ही त्यांना शुभकामना देतो. माझ्या पेरेंट्सनी मला खूप प्रेम आणि खूप लाड केलेत. नॉट ओन्ली माय पेरेंट्स बट माझे आजी आजोबा आणि फुल फॅमिली, बिकॉज आय वॉज द एल्डेस्ट. सो आय थिंक मला सगळ्यात जास्त प्रेम भेटलं आमच्या फॅमिलीत. आय फील सो लकी दॅट आय हॅव गॉट सो गुड पेरेंट्स हू आर ऑलवेज सपोर्टिंग इन एनी ऑफ माय डिसिजन्स. माझ्या सगळ्या सिच्युएशन्स, सगळ्या डिसिजन्समध्ये त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आहे, खूप प्रेम केलं आहे. अँड आई जस्ट वॉन्ट टू टेल देम दैट आई लव देम वेरी मच. वैसे देखो तो मुझे ऐसा लगता है कि मतलब ये आती ऑलवेज टेक केयर ऑफ एवरीवन सो फार, सो ही विल टेक केयर ऑफ श्रुति ऑल्सो. यस, एंड आई डोंट थिंक सो श्रुति कभी कंप्लेंट कर पाएगी उसके बारे में. करेक्ट. और श्रुति भी वैसी है कि वो उसको मतलब संभाल लेगी उसको. तो मुझे लगता है कि कोई कंप्लेंट करने की चांसेस नहीं है एक दूसरे के बारे में. वो दोनों के लिए एकदम परफेक्ट जोड़ी है, ऐसा मुझे लगता है. त्यांचे जे पॅरेंट्स आहे, त्यांचे जे वडील, त्यांच्याकडून जे या आम्हाला विषयाची जी सुरुवात झाली विषयाची जी सुरुवात झाली ती अनपेक्षित झाली ॲक्च्युली. आणि ती खूपच म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षाही खूपच मनाप्रमाणे आम्हाला जे नातेवाईक म्हणजे जुळले संबंध ते खूपच म्हणजे आम्हाला आनंददायी क्षण येतो खूप आमच्यासाठी. लहानपणापासून सगळ्याच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत त्यांनी. मी बघितलं आहे माझं एवढंच स्वप्न आहे की त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यांच्यासाठी मला जेवढं होऊ शकेल तेवढं सगळं करायचं करतो ते. दो आय एम गेटिंग मॅरिड, बट मला असं अजिबात वाटत नाही आहे की मी घर सोडून चालली आहे का काय. आणि असं अजिबात होणार नाही आहे, बिकॉज आय एम जस्ट गोईंग टू माय सेकंड फॅमिली. आय एम नॉट लिव्हिंग एनी फॅमिली. सो येस,
सो मला असं वाटतं की काहीच रडायची गरज नाही आहे, बिकॉज मी असणारच आहे तुमच्यासोबत. ययातीला मी असं सांगेल की तू आत्तापर्यंत जसं आहे तू पूर्ण आयुष्यभर तसाच राहा. आमचं इतकं पटकन सगळं जुळलं. इट वॉज सो इझी टू गेट अलॉंग विथ हिम. त्यामुळे आय थिंक आय डू ट्रस्ट अरेंज मॅरेजेस नाव अँड आय डू सजेस्ट इट टू अदर्स ऑल्सो. मी जे ड्रीम केलेलं आय थिंक इट इज हॅपनिंग नाव अँड आय फील सो हॅपी टू गेट मॅरीड टू दिस पर्सन विच इज मेकिंग मी सो मच हॅपीएस्ट ऑफ ऑल. आम्हाला तिची आता काळजीच नाही आहे. सगळे तिचे घरचे, तिचे आमचे जे जावई आहे ते सगळेच जण तिची खूप काळजी आणि तिला खुश ठेवणारेच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आता असं वाटतं की तिची चिंताच राहिली नाही आम्हाला. सगळेच जण त्यांची फॅमिली पूर्ण इतके मिळव आहेत की असं वाटतच नाही ती याच वर्षात मागच्या 1 वर्षापूर्वीच भेटले. डिसेंबरला आम्हाला हे सगळेजण भेटलेत, पण ते आत्ता असे वाटतात की आपले आधीचे ओळखीतलेच आहेत सगळेजण. असं लग्नानंतर ते एकदम आनंदी आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे, खूप आशीर्वाद आहेत. सुखाने संसार करतील, त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी समाधानाचे. झमका जावई परमेश्वर. So all the best to Yayati. And I love you so much, Yayati.